मित्रांनो नमस्कार. प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्राम मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. 94 भागापर्यंत पोहोचलोय. बघा सलग ही मालिका कंटिन्यू सुरू आहे कारण तुमचे छान प्रश्न येत आहेत आणि त्याला समर्पक सुंदर उत्तर मी तुम्हाला कायम देतोय. छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला YouTube वरती कमेंट करायचं कारण हे 3 प्लॅटफॉर्म वरती म्हणजे WhatsApp, इन्स्टा आणि YouTube या तिन्ही ठिकाणी जातो. पण YouTube वरती जाऊन तुम्हाला कमेंट करायचं, लाईक करायचं या प्रोग्रामसाठी. या प्रोग्राम मध्ये जी काही उत्तरं दिली जात आहेत ते छोटे छोटे उपाय आपल्या आयुष्यात अतिशय महत्वाचं मार्गदर्शन करणारे आहेत. आता एक महत्वाची गोष्ट सांगतो. उमरा स्प्रे हिट झाल्यानंतर आम्ही हिना आणलेला आहे. हिना वापरा आणि मला सांगा तुम्ही एकदा मागवला ना 10 वेळेला मागवाल. अतिशय बेस्ट क्वालिटीचा हा हिना स्प्रे आहे. त्याबरोबर बेडरूम आणि हॉलसाठी रोज स्प्रे आहे. हा तुम्ही मल्टिपल कुठेही अगदी ऑफिसमध्ये सुद्धा यूज करू शकता. याचबरोबर नवीन फ्लेवर ज्यांना लेमन ग्रास, मस्त लेमन ग्रासचा फ्लेवर ज्यांना आवडतो त्यांच्यासाठी केला हा खूप फायदेशीर आहे. आणि याच्या स्कीम्स पण सुद्धा निघतात. ऑफिशियल नंबरला कॉल करा. आता आपण प्रश्नोत्तर सुरू करू. निर्मला घुगे, नमस्कार सर, मी तुमचे खूप व्हिडिओ पाहते, खूप छान मार्गदर्शन मिळते, मनापासून आभार. माझा प्रश्न असा आहे की माझ्या हॉलला 2 दरवाजे आहेत, एक पूर्वेला आणि एक उत्तरेला आहे. तरी दोन्ही दरवाजे ओपन ठेवले तर चालतील का? काही गरज नाही. उत्तरेलाच दरवाजा आला म्हणजे पैसा येतो असं नाहीये. एका घराला एकच दरवाजा ठेवा. याचं कारण असं आहे की आपण कन्फ्यूज होतो. बाहेरचा माणूस जर आला आणि 2 दरवाजे बघून अरे मी यांच्या घरात जाऊ कुठल्या? सरदेशमुखांच्या घरामध्ये पूर्वेने जाऊ का उत्तरेने जाऊ? हे कन्फ्युजन राहतं. एकच पूर्वेचा दरवाजा उघडा ठेवा आणि उत्तरेला खिडक्या असतील त्या ओपन ठेवा. अर्चना पाटील, नमस्कार सर, पूर्वेला असलेल्या कपाटाला लॉकर केला तर चालेल का? एक तर पूर्वेला कपाट ठेवायचं नसतं कारण पूर्व दिशा ही जडत्वाची असते, जड ठेवायचं नाहीये. दक्षिण पश्चिम नैऋत्येला लॉकर तुम्ही ठेवू शकता. स्वप्नील कांबळे, नमस्कार सर, माझा मुलगा 5वी मध्ये शिकत आहे पण त्याचे शाळेत लक्ष लागत नाही आणि अभ्यासही करत नाही, यावरती उपाय सांगावा. आपण एकदा कुंडलीचं मार्गदर्शन नक्की घेऊयात. प्रज्ञावर्धन नावाचं सुंदर स्तोत्र मिळतं, ते त्याला वाचायला सांगा. कुंडलीच्या मार्गदर्शनातून काय होतं की सोमवार गुरुवार शनिवार माझ्याकडे अपॉइंटमेंट चालू असतात. तर कुंडलीमध्ये दोष काय, पहिली गोष्ट जन्माचे जे योग आहेत तिथी वार नक्षत्र करण आणि योग याच्यामध्ये काही शांती सांगितली की कालसर्प दोष आहे, पितृ दोष आहे, नवग्रहांची शांती आहे किंवा त्याचं कोणतं नक्षत्र आलंय जे नक्षत्र त्याला कुठेतरी गडबड करत आहे, विष्टीकरण, अतिगंड योग, व्याघ्यात कुठले योग आलेत की ज्याला काही आपल्याला शांती करता येईल हे आपण सगळं पाहून घेऊयात. आणि त्याचबरोबर तुम्ही बेसिक लक्षात ठेवा, घराची नैऋत्य दिशा ही स्किल अँड एज्युकेशनची ती कुठेतरी डिस्टर्ब असेल, एकदा वास्तू विजिट किंवा प्लॅन कन्सल्टन्सी करून घेऊ. एक मुलांसाठी मी छोटासा उपाय देतो. मोती गणेश पेंडंट त्याला गळ्यात घाला. बरोबर, हे मोती गणेश पेंडंट खूप रिझल्ट छान देते. वास्तू तथास्तु ऑफिस मधून सर्टिफाईड आहे. आणि दुसरी गोष्ट, मुलांच्या दृष्टीने पाहिलं म्हणजे अभ्यासाच्या दृष्टीने हे विद्या रुद्राक्ष कवच खूप हिट आहे, खूप सेल आहे याचा. ऑफिशियल नंबरला कॉल करून मागवा. बाकी आपण सगळं पाहून घेऊयात. सपना तांदळे, नमस्कार सर, माझ्या मिस्टरांची खूप चांगली नोकरी होती, काही कारणामुळे काही वादामुळे सुटली, 3 वर्ष घरीच होते. आता एक नोकरी लागली पण तिकडे परिस्थिती चांगली नाही, आमची आर्थिक स्थिती बिघडत चालली आहे. मिस्टरांची कुंडली आपण बघूयात. राहूची महादशा, शनीची महादशा किंवा काही पापग्रहांची अशी महादशा चालू आहे का की ज्याच्यामध्ये त्यांचा हा सगळा विषय बिघडत चाललाय, अध्यात्मापासून लांब जात आहेत किंवा त्यांचा फोकस कुठे कमी होतोय, त्यांच्या आयुष्यात फक्त प्रॉब्लेम चालू, हे थोडस आपण बघून घेऊयात. कारण उपासना उपायाने काय होतं माहितीये का, आपण कुठेतरी एका ठिकाणी स्टेबल होतो आणि हळूहळू प्रगती व्हायला सुरुवात होते. त्यांच्यासाठी मी स्पेशली जरा हे आलेलं नवीन ब्रेसलेट, ब्लड स्टोन ब्रेसलेट आहे, जे मनी अट्रॅक्शनच्या दृष्टीने खूप छान करेल. आणि त्यांचं आता जे माइंड स्टेबिलिटी किंवा त्या स्टेबिलिटी नाहीये त्यासाठी हे खूप छान काम करतं. ऑफिशियल नंबरला कॉल करून मागवा. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येकाने घरामध्ये या 2 उदबत्त्या वापरल्या पाहिजेत. वास्तू सुगंध उदबत्ती स्पेशल आहे, श्री व्यंकटेश. बघा तुम्ही वापरा, 1 तास उदबत्ती जळते, खूप पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत. आणि ही तिसरी अनुराधा. या तिन्ही उदबत्त्या तुम्ही घरामध्ये वापरा आणि मला सांगा, जे जे वापरतायत ना याच्याशिवाय कुठली उदबत्ती वापरत नाहीत असे त्यांचे छान अनुभव आहेत. पुढे प्रश्न येतोय. कौशिक कुलकर्णी, नमस्कार सर, मी घर घेतले आहे, वास्तुपुरुष कोणत्या दिशेला स्थापन करावा?
कशा पद्धतीने त्याची स्थापना करावी, देवघरात की हॉलमध्ये वास्तुपुरुष स्थापन करा, बेसिक लक्षात घ्या. घराच्या आग्नेय दिशेला साऊथ ईस्ट कॉर्नर जिथे असतो तिथे करायची वास्तुपुरुषाची स्थापना, बरोबर. आणि हा वास्तुपुरुष जो आहे ना, तो घराच्या आग्नेय दिशेमध्ये स्थापन करायचा आहे. हॉलमध्ये येईल, देवघरापाशी येईल, बेडरूम मध्ये येईल, पण तो जो कॉर्नर आहे तो तिथे येणं गरजेचं आहे. आणि देवघर जर तिथे ठेवायचं नसतं आग्नेयला, देवाच्या खाली, देवाच्या शेजारी वास्तुपुरुष नकोय, कारण वास्तुपुरुषाची जागा ही यक्ष आग्नेय दिशा आहे. सोन्याचा वास्तुपुरुष आपण आणायचा आणि तो स्थापन करायचा. स्वप्नाली झांबरे, नमस्कार सर, माझा मुलगा शाळेला जायला नाही म्हणतो, रडतो, त्यावरती काही उपाय आहे का? तर पहिली तुम्ही कुलदेवतांची उपासना करा. मुलांचं चांगलं होण्यासाठी आईने आध्यात्मिक होणे आणि अनेक चांगल्या चांगल्या गोष्टींचा वापर करणं गरजेचं आहे. तुम्ही सध्या मुलाची रेग्युलर दृष्ट काढत राहा आणि घरामध्ये हा स्पेशल जो हा स्प्रे तुम्ही जरा सध्या स्प्रे करा, जो हिना हिना दत्तगुरूंचा आवडता असा हिना फ्लेवर आहे, खूप बेस्ट आहे. तर हा तुम्ही रेग्युलरली स्प्रे करत राहा. आणि मुलाच्या दृष्टीने मी तुम्हाला सांगतो, हे गणेश पेंडंट जे आहे ना पोवळ्याचं, हे वापरा, बेनिफिट खूप चांगले आहे. हे बघा, गणेश पेंडंट पोवळा हे यूज करा. आणि मेन मुख्य घराचा जो दरवाजा आहे त्या दरवाजावरती हे डोर हँगिंग लावा, याचा फायदा तुम्हाला भरपूर दिसेल. कविता मोरे, नमस्कार सर, आपल्याकडे कोणते मसाला अगरबत्ती देवासाठी अत्तर मिळते हे मला हवे होते. मी आता उदबत्त्या दाखवल्या, अत्तराचे दाखवतो मी तुम्हाला उदबत्त्यांचा विषय. अनुराधा तुम्हाला मागाशीच दाखवलेली आहे, वास्तू सुगंध, वर्षानुवर्ष खूप बेस्ट ब्रँड, अगदी पंढरपूरच्या देवळाचा सुगंध या उदबत्तीमध्ये. आणि श्री व्यंकटेश ही सुद्धा वापरा. आणि हे बघा, हिना अत्तर तुम्ही हे फक्त वापरा पर्सनल यूज साठी, देवाच्या पूजेसाठी, याचा फायदा भरपूर होऊन जाईल. आणि त्याचबरोबर हिनाचा स्प्रे आहे, यानंतर रोज स्प्रे आहे, आणि तिसरा आहे तो लेमन ग्रास. वापरा, म्हणजे तुम्हाला आनंद मिळेल. हे सगळे प्रॉडक्ट तुम्ही वास्तू तथास्तु ऑफिस मधनं मागवू शकता. 9021 900 600. पुढचा प्रश्न, अश्विनी कुलकर्णी, नमस्कार सर, मी आपले कार्यक्रम नेहमी पाहते, आपले मार्गदर्शनला अत्यंत उपयुक्त ठरते. सासूबाईंचे जानेवारी 2026 मध्ये निधन झाले आहे. दरवर्षी गौरीसाठी नवीन साड्या विकत घेतो, तेव्हा यावर्षी नवीन साड्या विकत घेतल्या चालतात का, की घरातील साड्या नसतात? वर्ष श्राद्ध होस्तोपर्यंत फक्त वास्तू शांत करायची नसते, बाकी दैनंदिन गणपती गौरी वगैरे ह्याचा काहीही विषय नाहीये. त्यामुळे तुम्हाला याच्या बाबतीमध्ये जे तुम्ही ठरवलेलं आहे दरवर्षी करता ते नक्की करू शकता. विलास मुसळे, नमस्कार सर, माझा एक प्रश्न असा आहे की आपल्याकडील वास्तुशुद्धी लॅम्प लावला तर देवापुढे दुसरा दिवा पण लावावा लागतो का, की लॅम्प चालेल लावला तर? नवीन अजून एक हवा होता, मी 2 ते 3 आजपर्यंत घेतलेले आहेत, काय किंमत आहे? तर खरंच बरं का, एक पॉवरफुल लॅम्प आहे वास्तुशुद्धी लॅम्प. हा वास्तुशुद्धी लॅम्प जो आहे तो ऑफिस मधून ऑर्डर करा आणि तुम्हाला याचे बेनिफिट 7 प्रकारचे. बरं, देवापासला जो दिवा आहे तो वेगळा आहे, तो देवाचा दिवा हा लावलाच पाहिजे, पण हा वास्तुशुद्धी करणारा, म्हणजे वास्तूतील निगेटिव्ह पॉवर काढण्यासाठी, कापूर आणि पाणी जलमिश्रित कापूर जाळण्यासाठी आणि घरामध्ये सुगंधी वातावरण ह्याच्यासाठी हा आहे. आणि तुम्हाला मी सांगतो, काय होतं, बाजारातून लोक कुठून कुठून काय काय आणतात, पण उपयोग माहित नसतो. हा दिवा 7 प्रकारे कसा वापरायचा याची सगळी स्पेशल माहिती तुम्ही जेव्हा विकत घेता तेव्हा सोबत तुम्हाला माहितीपत्रक येतं, आणि मग तुमच्या डोक्यात प्रकाश पडतो की वास्तू तथास्तू कडनं हे प्रॉडक्ट का विकत घेतले पाहिजेत. ऑथेंटिक आणि परफेक्ट माहिती. एक साधं विद्या रुद्राक्ष कवच आहे, कसं धारण करावं, कसं सिद्ध करावं, कसं वापरायला पाहिजे, कोणत्या दिवशी वापरलं पाहिजे, मुलांनी केव्हा गळ्यात घातलं पाहिजे, याचं माहिती पत्रक सगळं तुम्हाला बरोबर मिळतं. हे वास्तू तथास्तूचे स्पेशल प्रॉडक्ट आणि इन्फॉर्मेशन सहित. आणि तुम्हाला सांगतो, आम्ही इतकं टेस्टिंग करून प्रॉडक्ट लोकांना देतो, याचं कारण असं आहे की मी जर माझ्या मुलाला आणि मी स्वतः वापरलं तर कसं वापरेल हा विचार करून मी प्रत्येक प्रॉडक्ट देतो. यानंतर रेश्मा राठी, नमस्कार सर, माझी मुलगी 11वीला आहे, अभ्यासात लक्ष केंद्रित होण्यासाठी उपाय सांगावा. मुलांच्या दृष्टीने मी तुम्हाला अजून एक गोष्ट थोडीशी सांगतो, याचा फायदा भरपूर होऊ शकेल. मुलीला ना हे मूनस्टोन ब्रेसलेट वापरायला सांगा, माइंडसेट चांगला होणे, स्टेबिलिटी वाढणे,
त्या दृष्टीने खूप छान आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हा हा एज्युकेशन टॉवर, हा एज्युकेशन टॉवर ऑफिस मधनं मागवा आणि तिच्या टेबलावरती ठेवा. आणि तो नुसता ठेवायचा नाहीये, याचा वापर कसा करायचा आहे हे लेखी सोबत तुम्हाला मिळणार आहे. आणि बघ मजा बघा याचा कसा उपयोग होतो एज्युकेशनसाठी. अनेक लोक आणतात ठेवतात, माहितीच नाही कसं वापरायचं. आलं लक्षात? कारण ऑनलाईन मिळणाऱ्या इतर प्रॉडक्ट सोबत अभ्यासपूर्ण माहिती अजिबात दिली जात नाही. ती फक्त मिळते वास्तू तथास्तुमध्ये. यानंतर ज्योती पवार, नमस्कार सर, माझ्या घराचा दरवाजा नैऋत्य दिशेला आहे, पैसे राहत नाही, टिकत नाही, महिना अखेर पैसे संपलेले असतात. मी आता तुम्हाला दोन गोष्टींसाठी सांगतो. पहिल्यांदा तुम्ही ट्रिपल प्रोटेक्शन तुमच्या मिस्टरांना वापरायला सांगा आणि हे लापीज नावाचं ब्रेसलेट तुम्ही युज करा. तुम्हाला पैशाच्या दृष्टीने थोड्या हालचाली जाणवतील. पैसे टिकत नाहीत म्हणजे कोणता तरी व्यवस्थान ऍक्टिव्हेट झालंय, मुख्य दरवाज्यावरती हे लावा, याचा फायदा तुम्हाला झालेला दिसेल. राहत्या घराची एकदा वास्तू कन्सल्टन्सी करून घ्या. गुरुचा जप करा, गुरुचरित्र वाचा, गुरुचं काहीतरी तुम्ही उपासना उपाय करणं तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. याचा फायदा तुम्हाला होऊन जाईल. दुसरी गोष्ट, तुमच्या मिस्टरांना ही रक्तचंदन माळ वापरायला सांगा. हे स्टेबिलिटीसाठी, वेल्थसाठी अतिशय बेस्ट आहे. रक्तचंदन लाल रंगाचं जे चंदन असतं, आपण पाहिलं कोणता पिक्चर होता तो, पुष्पा, लाल रंगाचं चंदन, ह्याची छान माळ मिळते, ती सुद्धा गळ्यात घालता येईल. आणि वेल्थ अट्रॅक्शन साठी हा पायराइटचा कासव ऑर्डर करा, खूप भारी आहे बघा. हा कुठे ठेवायचा, कसा ठेवायचा ह्याची सगळी माहिती दिली जाईल. पायराइट स्टोन आहे ना, त्याचा हा कासव येतो. यानंतर पुढचा प्रश्न येतो, विद्या देवधर, नमस्ते सर, आपल्याकडील संक्षिप्त गुरुचरित्र मिळेल का, त्याचे पारायण कसे करावे. संक्षिप्त गुरुचरित्र वास्तू तथास्तु ऑफिस मध्ये मागवू शकता. धार्मिक कुठल्याही पुस्तकाच्या दुकानात मिळतं, म्हणजे मीच काय विक्रेता याचं असं नाहीये. याची सोपी माहिती सांगतो. तुम्ही ज्या वेळेला वाचन करताय ना, तेव्हा त्याच्या सोबत सगळी माहिती ह्या पहिल्या पेजवरती दिली. वाचन कसे करावे, काय काय, त्यामुळे कुठल्या माणसानी तुम्हाला सांगायची गरज नाही. या पेजवरती सगळं दिलंय. उपाय, नियम, फायदे काय, लोकांनी वाचल्यावर कसा फायदा झाला, हे सब लिखा है. त्यामुळे ऑफिस नंबरला कॉल करून मागवा, याची सगळी माहिती मिळेल. नरेंद्र पावसकर, नमस्ते सर, मी आपले व्हिडिओ पोस्ट नेहमी पाहतो. न्यूमरोलॉजीचे मार्गदर्शन हवे होते, बिझनेसशी वैयक्तिक असे दोन्ही मार्गदर्शन मिळेल का. नावही बिझनेस साठी सिलेक्ट करून मिळेल का. हो, नक्कीच मिळेल. न्यूमरोलॉजी मध्ये आपण स्पेशालिस्ट आहोत. तुम्ही एक गोष्ट करायची की नावाच्या स्पेलिंग मधले केलेले बदल आयुष्यात खूप चांगले काही इफेक्ट देतात. त्यामुळे आपण बघतो की छावा पिक्चर CHAVA होतं, पण नवीन जो आता छावा पिक्चर आला, CHHAVA पिक्चरने रेकॉर्ड मोडलं. काय उच्च स्थानावरती पिक्चर पण चांगला केला, पण नावाच्या स्पेलिंग मध्ये बदल केले. अजय देवगणनी केले, काजोलनी केलेत, मोठमोठ्या कलाकारांनी केले. दबंग पिक्चरचंही नाव तुम्ही, गोलमाल 3 ह्या सगळ्यांची नावं स्पेलिंग चेक करू शकता काय आहे. नावातले बदल केले आणि आयुष्याच्या भाग्यात बदल झाले. प्रयत्न केल्याशिवाय काहीही मिळत नाही, परंतु नावातले बदल, नावाच्या स्पेलिंग मधले बदल करून घ्या. सिग्नेचर सुद्धा मिळते, भाग्यांक, शुभांक, मोबाईल नंबर कसा आहे, सगळी माहिती न्यूमरोलॉजी कन्सल्टन्सी मिळते. सोमवार, गुरुवार, शनिवार तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन येऊ शकता. आधी नाव नोंदवावं लागतं, कारण माझ्याकडे टाइम आणि वेळा बुक झालेले असतात. नंबर 2 ची गोष्ट, परगावी आहोत, परदेशी आहोत, ऑनलाईन मार्गदर्शन द्यायला बसलोय, फक्त कॉल करा ऑफिसच्या नंबरला. बिझनेस न्यूमरोलॉजी मध्ये कंपनीचं नाव बदलायचंय, लोगो बदलायचा आहे, कलर स्कीम काय असावी, सगळं मार्गदर्शन तुम्हाला देणार आहे. गोपाळ बहिरशेठ, नमस्कार सर, आपल्याकडे लाल चंदन माळ आहे का, त्याचा उपयोग कशासाठी करावा. हो, लाल चंदन माळ मी मगाशी दाखवली, सोबत माहिती मिळणार ऑफिसच्या नंबरला कॉल करा. तर मित्रांनो, अतिशय महत्वाच्या छान छान गोष्टीमध्ये ही 7 हॉर्सेसची फ्रेम आली. ऑफिसच्या नंबरला कॉल करून मागवा. पुन्हा गंमत लोक मागवतात हो, कुठून कुठून ऑनलाईन, कुठेही लावलेली असते. एक्झॅक्ट कुठे लावायची आणि ही नुसती लावायची नाही, तर त्याचा उपयोग कसा करायचा आपल्या वेल्थ क्रिएशनसाठी हे तुम्हाला सांगितलं जाणार आहे. लेखी ऑल प्रॉडक्ट वास्तू तथास्तु ऑफिसमध्ये मागवून घ्या. आणि पुन्हा एकदा सांगतो, स्पेशल स्प्रे सुद्धा पॉवरफुल काम करतात. आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तु राहो. आपले प्रश्न कमेंट करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये टाका. शुभम भवतु, शुभ आशीर्वाद.